पण तुम्हाला असं वाटतं का रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून भाजप जास्त आक्रमक झाली आणि आक्रमकरित्या मित्रपक्षांनाच आता भाजप संपवू पाहते? आक्रमकता खरी जर बघितली असेल तर तुम्ही 3.5 वर्षापूर्वी बघितली असेल. हम्म. आक्रमकता असताना पक्षात प्रवेश घेणं न घेणं हा माझ्या दृष्टीनं एक वेगळा भाग आहे. परंतु देशाच्या राजकारणामध्ये एखाद्याच्या विरोधात जाऊन जी नॅचरल अलायन्स आहे ती टिकवण्यासाठी धाडस करावं लागतं. मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी आक्रमकता आहे आणि जी एकनाथ शिंदेनी अख्ख्या देशाला दाखवून दिलेली आहे. त्याच्यामुळं मला एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यातनं काहीतरी वेगळं परत निर्माण होण्यासाठी मी काही माझं वक्तव्य करणार नाही. पण प्रत्येक पक्षाच्या अलायन्समधल्या व्यक्तीनं ठरवून घेतलं पाहिजे की आपल्या नेत्यांमध्ये आपल्या पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण होणार नाही, आपण मिठाचा खडा ठरणार नाही, ही भूमिका प्रत्येकानं घेतली पाहिजे. भाजपने विशेषतः आता तुमच्या पक्षात तर कोणी युतीमध्ये अजित पवार का तुमचा पक्ष फोडत नाहीत, उरला फक्त भाजपच मोठा नाही, पक्ष आहे. भाजपापेक्षा सगळ्यांनीच भाजपा असेल. मग कोण आहे तुमच्याकडे उरले? अजित पवार. नाही नाही, मी नावाने सांगत नाही, पण पवार अजितदादांचा पक्ष असेल त्याच्यातला एखादा कोण घेत असेल व्यक्ती त्यांना थांबलं पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही की आम्ही आमच्याकडनं कोण किरकोळ प्रमाणात घेत असेल त्यांना थांबलं पाहिजे, भाजपाकडनं कोण घेत असेल तर थांबलं पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या जनतेला आपण वेगळी आश्वासनं देऊन वेगळा विकासाचा अजेंडा दाखवून एकत्र आलेलो आहोत. तर महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम होणार नाही अशा पद्धतीची भूमिका तिन्ही पक्षाची असली पाहिजे असं समजणारा मी एक कार्यकर्ता आहे.